फ्लैग हॉइस्ट से हम अपना प्रोग्राम स्टार्ट करेंगे। Okay, I would request Chaya Miss and Sava Miss to come front for the Jhanda ji. एक साथ झंडे को सलामी देंगे, सलामी दे। झंडा ऊंचा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति बरसाने वाला, प्रेम सुधा सरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला। मातृभूमि का तन मन सारा, मातृभूमि का तन मन सारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। शान ना इसकी जाने पावे, चाहे जान भले ही जावे। विश्व विजय करके दिखलावे, विश्व विजय करके दिखलावे। तब होवे प्रणपूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। एक साथ हाथ नीचे, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। जन मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल गंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा। तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे। गाहे तब जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे, भारत भाग्य विधाता। जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। ओके, 23rd सैटरडे को हमारे यहाँ पर कुछ कंपटीशन ऑर्गेनाइज हुए थे हमारे स्कूल के बच्चों के लिए। तो वो इंडोर कंपटीशन थे जहाँ पर हम कैरम और चेस के लिए बच्चे लोगों को आगे लेके आए थे। तो हमारे पास जूनियर ग्रुप था और सीनियर ग्रुप था चेस का, ठीक है। तो उसमें से कुछ हमारे पास विजेता है, ठीक है, विनर्स, जो हमारे एकदम राइट साइड पर खड़े, ठीक है। छोटे छोटे बच्चे लोगों ने बड़े बच्चों को हराया और बोलते ना एक ऐसा कुछ दिखाया हम लोगों की हम छोटे भी कुछ कर सकते हैं, ठीक है। तो आज हम उनके लिए कुछ प्राइज डिस्ट्रीब्यूशन रखे। तो आई वुड रिक्वेस्ट चीफ गेस्ट सर, ठीक है, कि अपने हाथों से उनको थोड़ा आज प्राइज दे दें, ठीक है। तो सबसे पहले आई वुड लाइक टू कॉल द प्राइज इन प्राइज डिस्ट्रीब्यूशन इज द विनर्स ऑफ द चेस कॉम्पिटिशन, ठीक है, जूनियर ग्रुप एंड सीनियर ग्रुप, विनर्स ऑफ द चेस कॉम्पिटिशन, ठीक है। फ्रॉम द जूनियर ग्रुप वी हैव Abhishek Jaiswal. Please come from Abhishek Jaiswal. He is from grade 7 and he has achieved the first prize in chess competition.
Please give a big round of applause. त्यांना लवकर बोलव ना जरा दोघांनी. सर ये बोल. Okay, we have Mohammad Rizwan from grade 9 in senior group who came first in chess competition. Okay, the competition was between 11th, 12th, 9th and 10th where 9th standard student won their first prize. Hello. Okay. Then we had a carom competition also with that. And from junior group, we have Nandini Mahato from grade 7 and Shamisha Gupta from grade 7. In partner, they won in carom competition, carom tournament. In junior group, they are from grade 7. Please give a big round of applause. And from senior group carom competition, we had Abu Sufyan from grade 7. I would request Abu Sufyan to come front from standard 9, grade 9, and Uzaif from grade 9. They were partners and they came first in carom competition in senior group. Okay, so we have junior carom boys also with us. Some are from grade 5. Okay, यही हमारा जो जादुई बच्चा है जो 6, 7, 8 स्टैंडर्ड के बच्चे लोगों को हरा के फर्स्ट प्राइज लेके आए और उसके साथ था माविर फ्रॉम ग्रेड 5. ठीक है, कैरम कंपटीशन. प्लीज गिव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. They competed against 5th, 6th and 7th standard kids. And now we have senior girls for carom competition. Khan Shifa and Sania. They are also from grade 9. Thank you so much. Thank you so much. सर उसको पकड़ के रखो. I would request Firoz sir to share a few words with the teachers and students present. सबसे पहले यहाँ पर जमे हुए सभी को प्रजासत्ताक दिन की हार्दिक शुभकामनाएं. हम यहाँ पर पिछले 4 साल से 15 अगस्त और 26 जनवरी के दिन झंडा वंदन कर रहे हैं. ये जो ग्राउंड है दिख रहा है आपको, इस ग्राउंड में पहले सर यहाँ पर पहले काफ़ी मात्रा में कचरा भरा हुआ था. दिन में भी यहाँ पर जो है नशा करने वाले लोग बैठे रहते थे. काफ़ी लड़ झगड़ करके हमने भाड़ा से ये प्लॉट हमको लेकर लिया है. अभी हमारे हाथ में है ये प्लॉट, लेकिन फिर भी यहाँ पर असामाजिक तत्व ऐसे हैं जो हमें हमारे यहाँ के बच्चों को पढ़ाई लिखाई खेल कूद ऐसे चीज़ों से दूर रखकर सिर्फ नशे के आदि बनाना कैसे बन जाए और आगे नहीं बढ़े इसके लिए कार्यरत है. काफ़ी ऐसे यहाँ पर ग्रुप्स हैं, लेकिन हमने ये ठाना है कि यहाँ पर हमें नशा गलत चीज़ें सब हटा करके हमारे बच्चों को स्पोर्ट्स एक्टिविटी में कैसे आगे लेके जाए ये करना है. पिछले 4 साल से हमारी स्पोर्ट्स एकेडमी शुरू है, वंदे मातरम स्पोर्ट्स एकेडमी. इससे मलाड के लिए हमने 2 बार नेशनल चैंपियन दिया है, जो कि मलाड के इतिहास में सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा, क्योंकि पिछले 64 वर्षों से मलाड विभाग में
किसी ने भी नेशनल लेवल पर जाकर के गोल्ड मेडल नहीं लाया था डीओसो से, स्कूल कंपटीशन से, तो वो हमने लाया है। गुरुकुल के बच्चे थे जो एक ही बच्चा था, 2 बार उसने नेशनल चैंपियन बना है। हर गेम में हमें ऐसा लगता है कि हर गेम में हमारे बच्चे जो है आगे जाए, आगे जाकर बढ़ चढ़कर अपने मालवनी का, अपने मलाड का नाम रोशन करें। और दूसरी बात ये भी हम अभी करना चाहते हैं कि अभी पुलिस भर्ती है यहाँ पर, आपके कोई बड़े भाई बहन अगर होंगे तो उनको बताना कि पुलिस भर्ती होने वाली है महाराष्ट्र पुलिस के अंदर अभी, तो उसका भी उसके भी जो ट्रेनिंग है, फिजिकल ट्रेनिंग हम लोग यहाँ पर करने वाले हैं, यहाँ पर शुरू करने वाले हैं। प्रतीक सर हैं और हम मिलकर के यहाँ पर पुलिस जो ट्रेनिंग होती है उसके लिए कैसे आगे बढ़ना है वो करना चाहते हैं। ऐसे काफ़ी मात्रा में चीज़ें हैं जो हमें करनी है। इंडिपेंडेंट डे होने दो या हमारा प्रजासत्ताक दिन होने दो, हमें सिर्फ इस 2 दिन को हमें याद नहीं करना है। हमें हर दिन, हर वो पल जो हम लोग यहाँ पर चलते हैं, फिरते हैं, घूमते हैं, आज़ादी से के साथ हम लोग सर उठाकर चल रहे हैं, उस आज़ादी को कायम रखना है। तो हमें हमेशा गलत चीज़ों को गलत कहने की हिम्मत रखनी चाहिए। हम लोग डरते हैं, गलत चीज़ों को गलत कहने से हम लोग डरते हैं, लेकिन ये हमें आज़ादी मिली है, हम इंडिपेंडेंट कंट्री में रहते हैं, इस चीज़ का एहसास हमें रखना चाहिए। और इस हमारा जो प्रजातंत्र दिन है वो कायम रहे, हमेशा रहे, इतनी मैं शुभकामनाएं देता हूं। और मुझे यहाँ पर बुलाया, बोलने का मौका दिया, इसलिए सभी का धन्यवाद देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। For saying such beautiful things today on this Republic Day. I would request our honorable chief guest, Sunil Kohli sir, to say few words to our teachers and students present here. सबसे पहले आज के प्रजासत्ताक दिन की 72वें प्रजासत्ताक दिन की आप सभी को मैं ढेर सारी शुभकामनाएं देता हूं। और इस ग्राउंड पे आने के बाद मुझे बहुत खुशी हो गई कि फिरोज सर जो आपके गुरुकुल स्कूल के इंग्लिश मीडियम और मराठी शरीफ सर भी यहाँ है, उनका और फिरोज सर का मैं हार्दिक स्वागत करता हूँ। खास करके फिरोज सर के बारे में मैं बताना चाहूँगा, आप सब लोगों को पता ही है कि फिरोज सर ऐसे जुझारू व्यक्तिमत्व है कि उनको फेसबुक पे मैं हमेशा देखता हूँ। फेसबुक पे देखने के बाद चाहे मालवनी में कचरे की समस्या हो, जैसा उन्होंने अभी जिक्र किया, नशाखोरी के बारे में हो, कई प्रकार की गुंडागर्दी हो, उसके खिलाफ अगर खुल के सामने आके काम करने का अगर किसी ने हिम्मत दिखाई है तो फिरोज सर ने दिखाई है। हाल ही में यहाँ जो मालवनी की कचरे की समस्या थी, मलाड के इतिहास में पहली बार ऐसा उन्होंने करके दिखाया। वो जो उन्होंने हिम्मत दिखाई, मालाड बीएमसी के सामने उन्होंने कचरा फेंक के बीएमसी अधिकारी को ये बता दिया कि अगर कचरा हमारे घर में है तो बीएमसी जहाँ से पूरा कंट्रोल होता है वहाँ कचरा फेंकने से आपकी क्या हालत हो सकती है। फिरोज सर, आप जो काम कर रहे हैं उसके लिए भारतीय जनता पार्टी हमेशा आपके साथ रहेगी। और ये खुशी भी है कि ये ग्राउंड आपके पास है और ये ग्राउंड का नाम भी आपने वंदे मातरम ग्राउंड देने का फैसला किया है, तो उसको भी अपन जल्द से जल्द खासदार गोपाल शेट्टी के नेतृत्व में उसको अपन करेंगे। और उसमें जो जो सुविधा देनी है आप एक पत्र दीजिए और उसके तहत यहाँ पूरी सुविधा देके माड़ा की ओर से खासदार के फंड से यहाँ ज़्यादा से ज़्यादा सुविधा देने की कोशिश करूँगा। खास करके आज प्रजासत्ताक दिन है, दूसरी बातें करनी नहीं थी, फिर भी सब्जेक्ट निकला है तो उसके बारे में हमें ज़रूर डिस्कस करना है। मालवनी में जो जो चल रहा है, गुंडागर्दी चल रही है, ज़मीन पे अवैध कब्जा करके सरकारी ज़मीन पे भराव डाल के झोपड़े बनाने का जो काम चालू है, और नशाखोरी का जो ड्रग्स माफिया का यहाँ राज है, उसके खिलाफ हमने कई प्रकार के आंदोलन किए हैं और मलाड पुलिस स्टेशन में निवेदन भी दिए हैं। ऐसे कई प्रकार के जो मालवनी में चल रहे हैं उसको आने वाले समय में हमें रोकना है। लेकिन आज के प्रजासत्ताक दिन के दिन मैं इतना ही कहूँगा, ये कोरोना का काल चल रहा है। कोरोना के काल में पिछला स्वतंत्रता दिन 15 अगस्त का भी हमने एक डिस्टेंस रख के मनाया था और आज का भी हम लोग डिस्टेंस रख के मना रहे हैं। लेकिन एक गर्व की बात है, जो 70 साल में जो नहीं हुआ था, 2014 के बाद देश में आप परिवर्तन देख सकते हो कि एक देश का प्रधानमंत्री खुद
हाथ में झाड़ू लेके अगर सड़क पे उतरता है तो वो स्वच्छता का नारा देता है। लोगों की सेहत अच्छी रहनी चाहिए। ग्राउंड में आप जिस तरह फिरोज सर ने कहा, बहुत ही बढ़िया बात है, गौरवशाली बात है कि मालवनी से कोई लड़का अगर स्कूल के इसमें नेशनल लेवल पे गोल्ड चैंपियनशिप में फर्स्ट आता है तो वो बहुत गर्व की बात है। आने वाले समय में ऐसे बच्चों को काफ़ी प्रोत्साहन देना है। साथ ही साथ जो बुजुर्ग हैं, जो हमारे जवान हैं, उनको अपनी सेहत अच्छी रखनी है। इसके लिए प्रधानमंत्री जी ने 21 जून को योगा डे की भी घोषणा की, योग डे, ताकि आदमी स्वस्थ रहे। एक बेसिक समस्या थी शौचालय की, और प्रधानमंत्री जी ने कहा कि देवालय के पहले शौचालय होना चाहिए। तो ये बहुत बड़ी बात है। आज 70 साल में हिंदुस्तान ये सब चीज़ों से पीछे रहा था। उज्ज्वला योजना के तहत लाखों करोड़ों लोगों को गैस की सुविधा पहुंचाई गई। बिजली की गांव में अभी तक व्यवस्था नहीं थी, वो पहुंचाई गई। तो आने वाले समय में हमारा भारत एक प्रगतिशील भारत बन रहा है। और सबसे बड़ी बात ये है कि ये कोरोना काल में कहा जाता था अमेरिका, इंग्लैंड, ये सब विकसनशील देश कहा जाते थे, लेकिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का खास करके मैं अभिनंदन करना चाहूँगा, इस जनता का अभिनंदन करना चाहूँगा, और साथ ही साथ इस देश के वैज्ञानिकों का अभिनंदन करना चाहूँगा कि 3 वैक्सीन का निर्माण हमारे वैज्ञानिकों ने किया, और पूरे विश्व में ये कोरोना का जो वैक्सीन है वो पहुँचाने का काम आज भारत कर रहे हैं, और सबसे ऊंचाई पे आज भारत देश जा रहा है। आने वाले समय में हम सब मिलके एकजुट होकर इस देश की एकता, अखंडता कायम रखने के लिए काम करेंगे। और फिर एक बार मैं आप लोगों का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ और शुक्रिया अदा करता हूँ कि आपने हमें यहाँ बुलाया, आप लोगों के बीच 2 शब्द कहने का मौका दिया। इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। थैंक यू सो मच सुनील कोहली सर, आपने अपना बहुत कीमती समय दिया हमें यहाँ पर आके, और हमें बहुत अच्छा लगा। हम आगे भी विश्वास करते हैं कि हम हमारे प्रोग्राम में आते रहेंगे। थैंक यू सो मच सर। प्लीज़ गिव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर माइक का स्पीकर घेऊन टाक. मॅडम ओके, आगे का प्रोग्राम हम लोग कंटिन्यू करेंगे। ओके, तो बिफोर कंटिन्यूइंग द प्रोग्राम, सबसे पहले तो मुझे ऐसा लग रहा है कि सब लोग बहुत बात है, आधे तो मास्क में पता नहीं, वो लोग मास्क में बहुत खुश है। तो इट बिकम्स वेरी डिफिकल्ट फॉर दी एंकर ऑल्सो टू जज कि पब्लिक खुश है क्या नहीं है। ठीक है, ये पहला ऐसा रिपब्लिक डे जहाँ पर लोग मास्क के जैसा खड़े हैं, और समझ में आ नहीं रहा है कि लोग एक्सप्रेशन नहीं समझ में आ रहा है खुश है या दुखी है ज़्यादा देर खड़े रहने। ठीक है, तो हम कोशिश करेंगे कि वी विल ट्राई कि वी एन्जॉय दिस मोमेंट what we have now here. Okay, so सबसे पहला तो हैप्पी रिपब्लिक डे टू वन एंड ऑल प्रेजेंट हियर. ओके, एंड ऑल्सो योर फैमिली मेम्बर्स, मेरी तरफ से उनको जाके भी रिपब्लिक डे की बधाई देना. ठीक है, और हम प्रोग्राम को आगे स्टार्ट करेंगे. ठीक है, उससे पहले तो कुछ कर लेते हैं, उसके बाद प्रोग्राम स्टार्ट करें. ठीक है, ओके. थोड़े लोग ये तरफ आ जाओ ना, ऐसा मतलब पूरे ये तरफ आ रहे थे, मेरी तरफ ऐसे भी तबीयत ठीक नहीं आ रही. थोड़े इस तरफ आ जाओ, थोड़े इस तरफ. You all also can shift this side. Keep some distance. Make a circle. Okay. You all also बच्चे. You all also shift here. Little. बस. That's it. It's enough. Thank you. Last boys can make another line. Yeah. You all can stand up. Okay. ओके, सो बिफोर स्टार्टिंग समथिंग, ओके, सो सबसे पहले तो हम हाथ ऊपर करेंगे राइट. प्लीज रेज योर राइट हैंड अप स्ट्रेट अप. इतना ही उठता है क्या? एंड देन रेज योर लेफ्ट हैंड ऑल्सो सेम. फिर से दोनों स्ट्रेट अप. ठीक है, ओके. स्ट्रेच योर सेल्फ, स्ट्रेच करो, जितना स्ट्रेच कर सकते करो.
Okay. Stretch. Come on. Okay. Stretch. अरे यार थक गए थे स्ट्रेच. ओके, मेरे को सुस्ती निकालनी थी. तो सबकी सुस्ती निकल गई, चेहरे पे हंसी दिखी तो आई फेल्ट हैप्पी. ठीक है, तो हम प्रोग्राम को आगे बढ़ाएंगे. ठीक है, कुछ एक्टिविटीज़ भी करेंगे बीच में. ठीक है, वी विल डू द एक्टिविटीज़ एज वेल. स्टार्टिंग में करने मिला नहीं बिकॉज वी स्टार्टेड लिटिल लेट, बट वी विल स्टार्ट विद द प्रोग्राम. ओके, सो वी हैव सम पीपल सेइंग स्पीच, सम सिंगिंग सॉन्ग्स. कुछ गुरुकुल आइडियल है हमारे पास. ठीक है, एंड वी ऑल्सो हैव सम स्पीच. ओके, तो फर्स्ट आई वुड लाइक जोरिन मिस. नो, okay, opening, okay, fine. So I would request Zorin Miss and Mejavin Miss to come here and say few words, 2-3 sentences to our teachers and students present here. Okay, 2-3 sentences, please. Come. Zorin Miss, you can come first, then Mejavin Miss, you can come. Okay. Together we can say. Second day, na? First. Okay, good morning everyone. Good morning. Whoever present here. And happy Republic Day to all of you. As we all know, we have gathered here to celebrate our 72nd Republic Day of India. So it is a very auspicious day for all the citizens of India because it is our national festival. So enjoy that. Thank you. Thank you so much, Zorin Miss. Short and sweet. ठीक है, छोटा बोला लेकिन अच्छा बोला. I would request Mejavin Miss also to come front and say few words. Good morning, sir, ma'am, and everyone who present over here. A very happy Republic Day to all of you. And as all of said the things, so everyone knows about it. So once again, a very happy Republic Day to all of you. Thank you so much, Mejavin Miss. Mejavin Miss is very excited. No. Other people. Okay, fine. So fine. We'll call them also, and we'll tell them also to say few words. Before going ahead, I would congratulate all our kids. ठीक है, for winning. Thank you, sir. Okay, so we should clap for them because I think they have achieved a big thing. क्योंकि हमने कुछ ऐसा ग्रुप बनाया था जहाँ पर बच्चे लोग जीत नहीं सकते थे. ठीक है, बट ये लोगों ने दिखा दिया कि हम बड़े लोग को भी हरा सकते हैं. सो वी हैव टैलेंट इन आवर स्कूल. Okay, only the thing is that they should be given opportunity. That's it. So that is what we did this Saturday, and they proved that we also can do something. Okay, so in future also we will plan more competitions. Okay, and more new faces will come up. Going ahead, I would request. ठीक है, हम लोग महाराष्ट्र में रहते हैं. ठीक है, तो there are different states in our country. Okay, and we stay in Maharashtra. So every state have their own language. If you all must be knowing it, correct? आप जो भी स्टेट में जाओगे तो उनका अपना खुद का एक लैंग्वेज होता है. वो आएगा तो तुमको इज्जत मिलती है, नहीं तो नहीं मिलती है. क्योंकि मैं अगर कर्नाटका जाता हूँ तो वहाँ कन्नड़ा आना चाहिए. नहीं आएगी तो उधर इज्जत नहीं मिलती है. हिंदी कोई बात करता नहीं. ठीक है, सो इट इज़ वेरी इंपॉर्टेंट यू नो योर लैंग्वेज वेरी वेल. सो वी आर born and brought up in Maharashtra. So we should know Marathi as well. आम्हाला मराठी पण यायला पाहिजे कुठे पण गेला की, बरोबर ना. तर आता आमच्यामध्ये प्रतीक सर आहे, कोण शाळामध्ये मराठी शिकवतो आणि तो इकडे येऊन एक स्पीच देणार आहे रिपब्लिक डेमध्ये. ठीक आहे, काय होता तो ते प्रजासत्ताक दिवस. ओके, so I request Pratik sir to come front and give us a wonderful speech in Marathi. It's a meditation before starting. आजच्या 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय फरीद सर, आदरणीय मुख्याध्यापिका शाहीन मॅडम, तसेच माझ्या सोबतीचे शिक्षकगण आणि माझे लाडके विद्यार्थी या सर्वांना मी प्रजासत्ताक दिनाच्या
शुभेच्छा देतो. सर्वांनाच माहिती आहे की 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान जे आहे ते पूर्ण बनून झालं आणि त्याच्या 2 महिन्यानंतरच 26 जानेवारी 1950 ला आपलं संविधान जे आहे ते लागू करण्यात आलं आणि त्या संविधान लागू करण्याच्या दिवसानिमित्तच आज आपण जे आहे ते प्रजासत्ताक दिवसाचा जे आहे ते कार्यक्रम जो आहे तो प्रत्येक शाळामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गलोगली चाळीमध्ये आणि पूर्ण देशभरात जे आहे ते घेतला जातो. या दिवशी जे महत्त्व आहे म्हणजे प्रजासत्ताक दिवसानिमित्त प्रजासत्ताक दिवस म्हणजेच तो संबंधित आहे पूर्णपणे संविधानाशी संबंधित आहे. त्यामुळे संविधान आणि आपलं जे क्षेत्र आहे शैक्षणिक क्षेत्र याविषयी जे आहे तर थोडक्यात मी माझं मत किंवा माझे जे विचार आहेत त्या भोवतालचे शैक्षणिक क्षेत्र, एज्युकेशन सेक्टर आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान. तर भारतीय संविधानामध्ये काही शैक्षणिक तरतुदी दिलेल्या आहेत. एजुकेशनल कुछ पॉइंट्स एजुकेशन के बारे में जो दिलेले आहेत. तर त्याबद्दल जे आहे ते काही कलम जे आहेत त्याच्यामधली ठीक आहे सगळ्याच माहिती आहे. एकूण 22 भाग जे आहे ते भारतीय संविधानात आहे, ज्याला 22 पार्ट्स असं म्हणतात. चारशेच्या पेक्षा जास्त जे आहे ते कलम आता झालेली आहेत, आर्टिकल झालेले आहेत. 12 अनुसूच्या आहेत आणि अशा प्रकारे जे आहे ते आपलं संविधान भारतामधलंच नव्हे, भारतामध्ये त्याला एकच आहे रिटर्न डॉक्युमेंट त्याला म्हटलं जातं, लिखित दस्तऐवज त्याला म्हटलं जातं आणि पूर्ण जगभरात सगळ्यात मोठं असं जे आहे ते आपलं संविधान आहे. तर त्या संविधानामध्ये काही शैक्षणिक तरतुदी दिलेल्या आहेत. त्या शैक्षणिक तरतुदी मी क्रमाक्रमाने जे आहे ते सांगतो. म्हणजे शिक्षणाबद्दल काय दिलेलं आहे संविधानामध्ये हे अजून आपली जी काही मूलभूत कर्तव्य आहे, म्हणजे मूलभूत कर्तव्य हे कोणाशी संबंधित आलं तर डायरेक्टली शिक्षणाच्या संबंधितच आहे. किंवा व्यक्तीने जे आहे ते आज आपण म्हणतो की शाळेमध्ये आमच्यावरती संस्कार दिले जातात, आमच्यावरती संस्कार केले जातात शाळेमध्ये. आमचे शिक्षक आपण जे आहे ते मुलांना घडवत असतो. तर मुलांना घडवत असताना त्यांच्यामध्ये नक्की काय आपल्याला रुजवायचं आहे, त्यांना कुठल्या गोष्टी आपल्याला पुरवायच्या आहेत हे समजणं जे आहे ते शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांनाही गरजेचं आहे. की विद्यार्थ्यांनी नक्की काय शिकायचं त्या संविधानातलं किंवा आपल्या शाळेतून आपल्या शिक्षकांनी जे सांगितले आपल्याला त्याच्यातनं काय शिकायचं. तर कलम 21 आर्टिकल 21 त्याला म्हटलं जातं, आर्टिकल 21A किंवा कलम 21 क त्याला म्हटलं जातं. त्या कलमामध्ये शिक्षणाचा अधिकार वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत राज्य म्हणजे फक्त ज्याला मराठीमध्ये राज्य आणि स्टेट असं म्हटलं जातं, पण स्टेट किंवा राज्याची व्याख्या संविधानामध्ये वेगळी आहे. राज्य म्हणजे सगळ्या गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही बॉडीज आहेत ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही विभाग आहेत, आपण शाळा म्हणू, महानगरपालिकेच्या शाळा म्हणू किंवा ग्रामपंचायतीच्या शाळा म्हणू, महानगरपालिकेच्या ऑफिसेस म्हणू ठीक आहे, सगळं आलं त्याच्यामध्ये. आपली पार्लमेंट वगैरे हे सगळं जे आहे ते एका राज्यामध्ये जे आहे ते येतं. तर राज्य हे 6 ते 14 वयोगटातल्या सर्व मुलांना शिक्षणाचा जे आहे ते अधिकार देतो. सक्तीचं शिक्षण, सक्त म्हणजे सक्ती केलेली आहे, तुम्हाला शिकलंच पाहिजे. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक विद्यार्थी असेल भारतामधला, महाराष्ट्रामधला, आपल्या आसपास दिसणारा ठीक आहे, तुमच्या आसपास कोणीही असे विद्यार्थी दिसतील की ज्यांचं वय 7-8 आहे, 9-10 आहे, 14व्या वयोगटाच्या आतमधले आहे, त्यांना एकच तुम्हाला जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे की ते शिक्षणापासून वंचित राहता कामा नये.
किसी भी हालत में एजुकेशन से जो है वो दूर वो लोग जो है वो ना रहे. तर हे संविधानामध्ये दिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन में दिया गया आहे आणि तो आपला हक्क आहे. आणि जर तो हक्क कोणाचा एखाद्याचा पूर्ण नाही केला गेला तर त्याच्याबद्दल जे आहे ते आपण कोर्टामध्ये तक्रारसुद्धा करू शकतो. म्हणजे एखादा पालक जर त्याच्या विद्यार्थ्याला शाळेत टाकत नाही आहे, 6 ते 14व्या वयोगटातल्या विद्यार्थ्याला शाळेत टाकत नसेल तर त्याच्या विरुद्ध जे आहे ते आपण तक्रार करू शकतो. हा संविधानाने दिलेला आपल्याला हक्क आहे. त्याच्यानंतर हे याचबरोबर आपल्याला सांस्कृतिक शैक्षणिक अधिकार आहे. सांस्कृतिक शैक्षणिक अधिकार ज्याला कल्चरल आणि एज्युकेशन राईट्स असं म्हटलं जातं, तो एक हक्क आहे आपला. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं जे आहे ते ओळ दिलेली आहे, कलम 28 आहे, ते आर्टिकल 21 आहे. त्याच्यामध्ये जर अल्पसंख्याक असेल, अल्पसंख्याक ज्याला मायनॉरिटी असं म्हटलं जातं, मायनॉरिटी आज बघू शकता ज्या आसपास तुम्हाला अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम बहुल जे आहे ते मुस्लिम अल्पसंख्याक मालवणीमध्ये भरपूर प्रमाणात आहे. आणि आसपास तुमचा जे काही मदरसे बघता, ठीक आहे, मदरसे वगैरे असतात तिथे जे आहे ते धार्मिक शिक्षण त्यांना दिलं जातं, त्यांना धार्मिक शिक्षण दिलं जातं. तर हा धार्मिक शिक्षण त्यांना दिलेलं जे आहे ते हा दिलेला जो हक्क है तो संविधान दिलेला है. ये अगर कॉन्स्टिट्यूशन में लिखा हुआ नहीं रहता तो शायद से आज बहुत सारे लोग, ठीक है, तुम लोग ऐसा क्यों कर रहे हो, ठीक है, बच्चों को ये अलग तरह का धर्म का एज्युकेशन क्यों दे रहे हो, धर्माचं जे आहे ते शिक्षण का देत आहात, असं जे आहे ते कोणीही प्रश्न उपस्थित करू शकला असता. पण कोणालाही तो प्रश्न उपस्थित करण्याचा जे आहे ते हक्क नाही आहे. कारण की संविधानाने दिलेला आपल्याला हक्क आहे की आम्ही मदरशामध्ये जाऊन जे काही आमचं कुराणचं पठण आहे वगैरे ते करू शकतो. हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. तर हे हक्क आहेत काही. त्याच्यानंतर आपलं ज्या काही राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे आहेत, ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये कलम 51, त्या कलम 51 मध्ये काही मूलभूत कर्तव्य दिले आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणाची कर्तव्य आहेत ती आपल्या शिक्षणाशी संबंधित आहेत. जसं की पहिलंच जे कलम आहे की आपलं भारतीय संविधान म्हणा, भारताचं राष्ट्रध्वज म्हणा, तर या सगळ्यांचं किंवा आपले जे काही महापुरुष आहेत त्यांचा सन्मान करणे, त्यांचा आदर करणे हे आपलं जे आहे ते सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. मला आनंद होतो की मी गुरुकुलमध्ये आहे, गुरुकुल या शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून आहे आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा अभिमान म्हटला पाहिजे की आपण जे आहे ते गुरुकुलचे जे आहे ते एक भाग आहोत. कारण गुरुकुलमध्ये परिसरांचं आपण पाहिलं असेल, प्रत्येक भिंतीवरती आपण जे आहे ते 3 महत्त्वाचे मुद्दे जे आहे ते लिहून ठेवले आहेत, ठीक आहे. त्याच्यामधला एक म्हणजे पॅट्रियोटिझम, ज्याला देशभक्ती किंवा देशभक्ती म्हणू शकतो आपण, किंवा देशाबद्दलच्या ज्या काही प्रतिका आहेत, देशाबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे काही महापुरुष आहेत त्यांच्याबद्दलचा जो आदर आपल्याला ठेवला पाहिजे तो जे आहे ते त्या पहिल्या विभागामध्ये म्हणजे हे संविधानामध्ये दिलेलं आहे बघा, कॉन्स्टिट्यूशन में दिया हुआ आहे. आणि हे जे आहे ते या गोष्टीकडे विद्यार्थ्यांनाच तसेच शिक्षकांना जे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा दिलेला आहे, तो असा म्हणजे विद्यार्थ्यामध्ये किंवा आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, एक सायंटिफिक नजरिया ज्याला म्हटलं जातं, तो सायंटिफिक नजरिया, वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे ते आपल्याला विद्यार्थ्यामध्ये किंवा स्वतःमध्ये जुळवलं. तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, संविधानामध्ये दिलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा करून. पण आपणच आपल्या घराच्या दारासमोर जर लिंबू मिरची लटकून ठेवली आणि ती काळी भावली अशी लटकून ठेवली तर आपण काय शिकलो त्याच्यात, हम लोग क्या सीखे हा त्याच्या मागचा. त्याच्यानंतर पर्यावरणाच्या संवर्धनामध्ये पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे, पर्यावरणाचे संवर्धन करा या मूलभूत कर्तव्यामध्येच. आपण बघत आहोत की शाळेमध्ये जे आहे ते आपण झाडं लावलेली आहेत टेरेसवरती, आपल्या आवारात तर नाही अजून, ठीक आहे. लवकरच सर जे आहे ते आपल्यासाठी जे आहे ते नवीन शाळा आणि नवीन जागा वगैरे घेऊन येत आहेत, त्याची आपल्याला प्रतीक्षा आहे. आणि त्या आवारात जे आहे ते आपण भरपूर सारी झाडे लावू. किंवा हे ग्राउंड जे आहे ते आपल्याला मिळालं आहे फिरोज सरांच्या मदतीने,
फिरोज सरांच्या अथक प्रयत्नाने, फरीद सरांच्या अथक प्रयत्नाने, तर इथे काहीतरी जे आहे ते म्हणजे बऱ्याच वेळा आपण जे आहे ते ग्राउंडला येताना स्वच्छता वगैरे जे आहे ते करतो, तर हा पर्यावरणाबद्दल जो काही आपला दृष्टिकोन आहे तो आपण जे आहे ते रुजवत आहोत किंवा पुढे जाऊन सुद्धा रुजवला पाहिजे. मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना म्हणतो किंवा शिक्षक गणांना सुद्धा जे आहे ते सांगत आहे की जर विद्यार्थी जर आपल्या शाळेमध्ये येत असेल, दररोज तो येत आहे आणि शाळेबद्दलची पण त्याची काहीतरी कर्तव्य असली पाहिजे. त्यापैकी मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की जेव्हा तुमचा वाढदिवस असेल मुलांनो किंवा शिक्षकांचा सुद्धा असू द्या, वाढदिवस असेल तर कृपया करून शाळेमध्ये एक झाड आणि एक पुस्तक, एक झाड किंवा पुस्तक या दोन्हीपैकी एक गोष्टी जे आहे ते आपल्या शाळेमध्ये द्या. एक भेट बनवून द्या. चॉकलेट बिस्किट वगैरे जे आहे ते आपण नेहमीच वाटतो, 150, 200 रुपया, 300, 500 रुपया याच्यासाठी खर्च करतो आपण, पण ते न करता कृपया हे जर केलं तर भारतीय संविधानातलं जे काही मूल्य आपण शिकलेलो आहे ते माझ्या मते जे आहे ते आपण ते रुजवू शकतो. तर ह्या गोष्टी बरोबरच म्हणजे ह्या काही संविधानामधल्या शैक्षणिक बाबी होत्या. त्याचपैकी अजून एक बाब, शेवटची बाब मी सांगतो आणि त्यानंतर माझे भाषण थांबवतो की भारताला जे आहे ते प्रगतीच्या पथावर जे आहे ते घेऊन जाण्याचं काम जे आहे ते आपल्या विद्यार्थ्यांचं, शिक्षकांनाच असतं. आपल्याला नेशन्स बिल्डर आपल्याला म्हटलं जातं शिक्षकांना, आणि विद्यार्थी जे आहे ते आपलं साधन आहे त्याच्यापैकी, आणि त्यांना आपल्याला घडवायचं आहे. तर देशाच्या पुढे किंवा पुढच्या वेळेस देशाला कुठलाही जे आहे ते समस्या येतं का ना, देशात कुठलीही समस्या आली तर त्याच्यासाठी आपण नेहमी जे आहे ते सजग राहिलं पाहिजे. आणि म्हणजे देशामध्ये कुठलाही समस्या आली, जसं आता कोरोना वगैरे आलं होतं, त्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी आपलं कर्तव्य म्हणून माझा देश आहे, माझ्या देशातले नागरिक जे आहे ते कोरोनामुळे जे आहे ते बाहेर जाऊ शकत नाही, तर त्यांना जे आहे ते राशन पुरवण्याचं काम गुरुकुलने यावर्षी जे आहे ते म्हणजे खूप महत्त्वाचं जे आहे ते काम जे आहे ते त्या ठिकाणी आपल्या जागेवर केलं. आणि सर्व विद्यार्थ्यांनाच नाही तर अंबुजवाडीसारख्या झोपडपट्टी एरियामध्ये, मालवणीसारख्या पूर्ण विभागामध्ये जे आहे ते आपण जेवणासोबत ते राशनसोबत सर्व गोष्टी ज्या आहेत ते विद्यार्थ्यांना तसंच त्यांच्या पालकांना आणि घराघरापर्यंत जे आहे ते पोहोचवलं. तर ह्या ज्या काही भारतीय संविधानाने दिलेली जे आपल्याला मूल्य आहेत, ठीक आहे, मूल्य त्याला व्हॅल्यूज असं म्हटलं जातं, तर ती मूल्य जे आहेत ते सगळ्यात महत्त्वाची आहेत आपल्यासाठी. तर कालच मी फरीद सरांना बोललो की सर मी कोणत्या विषयावर बोलू, तर सर म्हटले की अरे काल एक डेटा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते बालविवाहाचं प्रमाण जे आहे ते कोरोनामध्ये वाढलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे ते बऱ्याच गोष्टी म्हणजे मोबाईल वगैरे वापरणे वगैरे जे आहे ते ना जास्तीत जास्त मुलांनी वापरलं, मुलींनी कमी वापरले, अशा पद्धतीचं जे आहे ते पेपरमध्ये द हिंदू आणि लोकसत्तामध्ये काहीतरी रेफरन्स आला होता. तर सरांनी म्हटले की त्याच्याबद्दल जे आहे ते बघ तुला स्टडी करता. सर माफ करा, मी त्याच्याबद्दल जास्त काही वाचू शकलो नाही, पण त्याच्या संबंधित जी काही ही मूल्य होती, ठीक आहे, ती मी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. तर एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. 2 शब्द म्हणताना येणार नाही कारण की जास्त मोठं भाषण झालं माझं, ठीक आहे, कारण विषय तेवढाचा मोठा आहे. मी येत्या आजच जे आहे ते अंबुजवाडीमध्ये एका 7 फेब्रुवारीपासून संविधानावरती एक कार्यशाळा सुरू करत आहेत. मी स्वतः जे आहे ते त्याचं जबाबदारी घेत आहे. तर त्या कार्यशाळेमध्ये तुमच्या शिक्षकांपैकी संविधान जर कोणाला शिकायचं असेल, टोटल संविधान कोणाला जाणून घ्यायचं असेल, तर ते जाणून घेण्यासाठी जे आहे ते माझ्याशी संपर्क करू शकता. आणि संविधानाबद्दल 4 महिन्याचा जो कोर्स आहे त्याच्याबद्दल जे आहे ते तुम्ही सुद्धा जे आहे ते थोडं शिकून घ्या, कारण की ते जे आहे ते नंतर आपल्याला जे आहे ते विद्यार्थ्यांना सांगायचं, तेच विद्यार्थ्यांना कळवायचं. म्हणजे पॉलिटिकल सायन्स वगैरे शिकवणारे जे काही आपले शिक्षक वगैरे आहेत, ठीक आहे, ते सुद्धा जे आहे रविवारी असणारे, फक्त दर रविवारी आपण 4 महिने संडे रविवारी जे आहे ते तो कोर्स जो आहे तो घेणार आहोत. तर कोणाला जे आहे ते जे कोणी इच्छुक असतील ते संपर्क करू शकता माझ्याशी. आणि एवढं बोलून जे आहे ते माझे 2 शब्द मी संपवतो आणि या ठिकाणी थांबतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचेच आणि तसंच क्लिफर्ड सरांचे जे आहे ते आभार मानतो. धन्यवाद. बहुत कम ताली बजाया प्रतीक सर. धन्यवाद प्रतीक सर, खूप चांगला बोलला तुम्ही.
Okay, I'll come back to English because my Marathi is not that good. Okay, still I know to speak Marathi. I proved it. Okay, fine. So now we'll go ahead and we have some Gurukul ideal, as I said before, right? We have some Gurukul ideal, जैसे Indian Idol होते हैं, वैसे Gurukul ideal है हमारे पास. So what we can do is we can call our Gurukul ideal, one of the Gurukul ideal forward, that is Chaya Miss. Okay, requesting Chaya Miss to come front. Thank you so much, Chaya Miss, for giving such a respect and waiting till your name is called. Okay, so she is one of our Gurukul ideal who is going to see a song on this Republic Day. Okay, come Chaya Miss. सभी को मेरे तरफ से गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा सब कुछ तू तेरा सब कुछ मैं मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा सब कुछ तू तेरा सब कुछ मैं हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जहाँ भी देंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जहाँ भी देंगे ए वतन तेरे लिए तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा अभिमान है हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए ए वतन तेरे लिए ए वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है ए वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जहाँ भी देंगे ए वतन तेरे लिए हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है जो करे इनको जुदा मजहब नहीं इल्जाम है दिल दिया है जहाँ भी देंगे ए वतन तेरे लिए हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जहाँ भी देंगे ए वतन तेरे लिए थैंक यू सो मच छाया मिस। छाया मिस के लिए कोई नई ताली बजनी चाहिए, काफ़ी अच्छा गाया उन्होंने, है कि नहीं? नई ताली बजनी चाहिए। अभी नई ताली क्या रहेगी मालूम है? सबके हाथ खाली है ना, ठीक है? तो क्या करना है मालूम है? 2 बार ऐसा करना है। कैसे करेंगे? 2 बार ऐसा करना है, फिर एक ताली बजे, ठीक है? तो 1 2 3 1 2 3, ठीक है? छाया मिस के लिए कुछ नई ताली बजाएगी, वो हमेशा याद रखनी चाहिए, ठीक है? कि मेरे लिए ऐसी ताली बजी थी, ठीक है? ठीक है, तो मैं जैसे जैसे बोलूँगा 1 2 तो 1 2 3, ठीक है? दोनों हाथ से 1 2 3, ठीक है? जिसका एक हाथ भरा हुआ है वो एक हाथ से कर, ओके? तो हाथ सब लोग ऊपर कर लो। छाया मिस ये सिर्फ आपके लिए है, आपने बहुत अच्छा गाया, आप भी बजा सकते हो, सीख सकते हो। ओके, 1 2 3 1 2 3, अभी फास्ट होएगा। 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3। हाँ, नाइस, बहुत अच्छा। छाया मिस ये सिर्फ आपके लिए था। यू आर रियली अ ग्रेट सिंगर, ठीक है? आई थिंक यू शुड ट्राई फॉर इंडियन आइडल। So going ahead, and we had Marathi speech, we had a song, we had chief guest spoken, okay, and we had Firoz sir
spoken. Now we have one of the teacher, okay, who gives his full time to school. इतना कोई दे नहीं सकता, ठीक है, जितना टाइम वो लोग देते हैं, ठीक है. तो उनमें से ही एक है, ठीक है, and he is coming front to give a speech in English, and he is none other than Pranay sir. Okay, so requesting Pranay sir to come front and share few words with the people present here. Good morning, everyone. It's been a great function. We've seen everything going on, and on this auspicious Republic Day, I would like to say a few words that we have in order to celebrate and commemorate our day. So, starting with the speech, like I decided I'll write a speech, but I'm just going to go ahead and say whatever I feel. So, what happened is in the last 1 year, we have faced like a lot of problems, and we have had corona and the school stopped, and but one thing that we should all be proud of is that we didn't let education stop. All of us here have taken online teaching, and they have taken classes, and we've done even for kids from junior KG, first standard, and all of them we have taken online classes, and we are all doing whatever we can so that education doesn't stop. And that is something I think we all should give a clap for, because it is something that is amazing. Let's all give a clap for all of us. We have not let education stop, and the pioneer in that is Farid sir, who has been behind all of us continuously that education should never stop, and that is something which is absolutely amazing. That is something which we all aspire to learn from Farid sir, where he has at every moment kept the child at the center, at the main priority is the kids, that no matter what, even corona, even a deadly virus couldn't stop us, and we all managed to get the kids, at least not 100% as we could in the school, but we gave a lot in the online classes that we took, so that they are not losing out on anything or everything that they would have lost out, like most children in India have lost. And Gurukul kids, at least what I have seen, is are much at a better stage, and that has got to do with all of us here, all the teachers that we are standing here. That is amazing. So great job. Moving ahead, so like on this day, 26th January 1950, as Pratik sir told us, that we have got our the constitution came into existence, and the constitution in 2009 we got something called as the Right to Education Act, which says that every kid must get education, and that must not stop. So me being a part of this as a teacher, I believe that we have this sole responsibility. It is our responsibility in order to make a future, make India's future bright. It's us teachers who can and who will change the future of our country. Only the teachers can do it, and no one else. We, in our hands, we have kids who, if we guide properly, they can achieve great things. And a very small example is, we have our kids here. They are 5th standard kids who are beating 8th standard kids, 9th standard kids who are beating 12th standard kids, all because we decided that no, we will give everybody an opportunity to expand, grow, and show what they can do. So this is one thing which I think we all should take this opportunity and think about how we can, as teachers, change the life of these kids that whoever we are teaching. And I think Farid sir is always supporting in that. He is the person who is the most supportive person in this, that if we come up with an idea how to change or how to do anything better for the kids, for our students, Farid sir is the person who will always support us, and for that I would really like all of us to give a big round of applause for Farid sir for the amazing job that he's doing.
yeah, that's about it. Just one small line I would like to say. This was written in the book by Mahatma Gandhi, his autobiography. He says very few lines, and these are very interesting. He says, transforming a broken system will take more than a few thousand people. It will take a movement of torchbearers working together. We are the torchbearers, working together for transformational change. It demands a generation of people committed to reigniting India's grey skies. And with every young Indian that stands up and commits to a new tomorrow, that refuses to accept this greyness, we will get closer to a country that is more than just equitable. We will get together and form a country that ensures that India's brightest days are yet to come. So many years ago, if Mahatma Gandhi had that vision, it is our duty as teachers to bring forward this vision and make sure that our kids get the best, brightest future ahead, so that our country can become great and much, much greater than what we are. Thank you for that. Thank you so much, Pranay sir, for such a wonderful speech. As Pranay sir said, so I was thinking behind कि अगर कॉन्स्टिट्यूशन नहीं होता तो क्या होता. फ्रीडम तो 47 में मिल गया, कॉन्स्टिट्यूशन 1950 में आया, राइट. अगर वो नहीं आया होता तो क्या हम रास्ते पे फ्रीली घूम सकते हैं? नहीं. तो कॉन्स्टिट्यूशन उतना ही इम्पोर्टेंट है हमारे लाइफ में जितना फ्रीडम था, राइट. तो कॉन्स्टिट्यूशन के वजह से ही हम आज़ादी से घूम